नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बिझनेस आयडिया व्हॅलिडेशन या विषयाबद्दल माहिती घेतली. आता या व्हिडिओमध्ये आणि पुढील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेक्निक्स सांगणार आहे ज्या वापरून आपण आपली बिझनेस आयडिया व्हॅलिडेट करू शकतो. त्यापैकी सगळ्यात पहिली जी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती आहे सर्वेज. सर्वे ही सगळ्यात सोपी, सगळ्यात किफायतशीर आणि सगळ्यात फास्ट मेथड आहे, म्हणून ती मी पहिल्यांदा कव्हर करतोय. सर्वे म्हणजे जास्तीत जास्त लोकांना तुमच्या बिझनेस आयडियाबद्दल विचारणं. तुम्ही विजडम ऑफ क्राऊड हा शब्द कदाचित ऐकला असेल. जेवढ्या जास्त लोकांना तुम्ही विचाराल तेवढी तुम्हाला जास्त चांगली माहिती मिळेल, चांगले पॉईंट्स मिळतील. कारण प्रत्येक व्यक्तीचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही स्वतः अभ्यास करून एखाद्या गोष्टीबद्दल जे मत बनवता, इतर व्यक्तीचं कदाचित तिसरंच वेगळं मत असू शकतं किंवा एकदम 360 डिग्रीमध्ये वेगळं मत असू शकतं. तुमचं बिझनेस आयडिया व्हॅलिडेट करण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारची मतं, विविध प्रकारचे ओपिनियन्स मिळवणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्वे हे टूल त्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. सर्वे करताना हे आपले प्रश्न कुणाकडे घेऊन जायचे, त्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडस्ट्री एक्सपर्ट्सकडे जायचं. म्हणजे ज्या बिझनेस आयडियावर आपण काम करणार आहोत, ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करणार आहोत त्या इंडस्ट्रीशी संबंधित लोकांकडे जा, त्यामधले एक्सपर्ट्स असतील त्यांच्याकडे जा आणि त्यांना मत विचारा. आणि दुसरं आपण जाणार आहोत आपले पोटेन्शियल कस्टमर, जे आपले ग्राहक भविष्यात बनू शकतील असे, किंवा आता देखील ते आपल्या प्रॉडक्टचे किंवा सिमिलर प्रॉडक्टचे ग्राहक असतील तर अशा ग्राहकांकडे. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारच्या माणसांकडे 2 विविध प्रकारचे सर्वे घेऊन जायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा इंडस्ट्री एक्सपर्ट्स आणि दुसऱ्यांदा पोटेन्शियल कस्टमर्स, म्हणजे जे आपले भविष्यातील ग्राहक असू शकतात ते. सर्वे करत असताना बहुतांशी एक चूक होते, ती म्हणजे आपण जे प्रश्न विचारत आहोत ते गायडेड क्वेश्चन्स असतात. गायडेड क्वेश्चन्स म्हणजे समजा मी माझ्या बिझनेस आयडियाचं सर्वे करत असेल तर मी कस्टमरला जर असं विचारलं की या प्रॉब्लेमवर माझं असं सोल्युशन आहे, तर ही आयडिया तुम्हाला आवडली का, किंवा ही आयडिया तुम्ही विकत घ्याल का, किंवा माझं प्रोडक्ट असं आहे तुम्ही विकत घ्याल का. याला जनरली होकारार्थी उत्तर येतं, कधीही नकारार्थी उत्तर येत नाही, आलं तर फार कमी. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही कधी विचारू नका. सर्वे करत असताना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न जो आहे तो मांडा. तुमचं सोल्युशन काय आहे, किंवा तुम्ही असं काही प्रोडक्ट काढलेलं आहे, तुम्ही असं काही सर्व्हिस काढलेली आहे, याबद्दल काहीही बोलू नका. कस्टमरला विचारा की हा प्रश्न आहे, या प्रश्नाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला हा प्रश्न जाणवतो का, किती सेव्हियर आहे, किती जाणवतो, तुम्ही त्याला 1 नंबर द्याल की 5 नंबर द्याल, किंवा या प्रश्नासाठी तुमचं सोल्युशन काय आहे, तुम्ही कुठे जाता सोल्युशन शोधण्यासाठी, किंवा कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट वापरता का, किंवा तुमच्या मनात काही सोल्युशन आहे का. अशा प्रकारचे प्रश्न विचारा. आणि याबद्दल पूर्ण जाणीव झाल्यानंतर मग तुम्ही कस्टमरला सांगू शकता की हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अशा प्रकारचं नवीन उत्पादन किंवा अशा प्रकारची नवीन सर्व्हिस घेऊन येत आहोत, ती तुम्हाला आवडेल का. ती जर आवडत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्राईस द्यायला तयार व्हाल, काय प्राईस पॉईंट असतील त्याबद्दल माहिती घ्या. कधीही क्लोज एंडेड क्वेश्चन विचारायचे नाही, ज्याचं उत्तर यस आणि नोमध्ये येऊ शकतं. अशा प्रकारचे प्रश्न नाही विचारायचे. डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारा, ज्याच्यामध्ये लोकांना विचार करून उत्तर द्यावं लागेल आणि 2 ते 4 ओळींमध्ये उत्तर द्यावं लागेल. मित्रांनो, सर्वे कोणाचा करायचा, त्याचप्रमाणे सर्वेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायचे ते आपण बघितलं. आता आपण बघूया सर्वे कसा करायचा. म्हणजे सर्वे करण्यासाठी काही टूल्स अवेलेबल आहेत ते आपण बघूया. परंतु ते टूल्स वापरण्याआधी एक महत्त्वाचा सल्ला हा की जेवढं शक्य आहे तेवढं सर्वे इन पर्सन असावा. इन पर्सन म्हणजे समोरासमोर बसून इंटरव्ह्यू घ्यावा किंवा समोरासमोर बसून सर्वे क्वेश्चन्स विचारावे. जनरली काय होतं, माणूस जेव्हा उत्तर देतो त्यावेळेला त्याने वापरलेल्या शब्दांव्यतिरिक्त बॉडी लँग्वेज देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यातून बरेचसं कम्युनिकेशन होत असतं. म्हणूनच जितकं शक्य होईल तितकं सर्वे 1-on-1 किंवा इन पर्सन करावा. जर ते शक्य नसेल तर टेलिफोनमध्ये सर्वे करावा. म्हणजे तुम्ही ऑनलाईन टेलिफोनवर प्रश्न विचारू शकता आणि त्याचप्रमाणे त्याचं रेकॉर्डिंग देखील घेऊ शकता. काही टूल्स आहेत जे ऑनलाईन सर्वे करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त होतील. सर्वे मंकी नावाचं एक टूल आहे, अतिशय फेमस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वेज घेऊ शकता. ट्विटर पोल्स किंवा फेसबुक पोल्सचं ऑप्शन्स असतात, ते वापरून आपण सर्वे करू शकतो. किंवा गुगल फॉर्म्स हा एक अतिशय चांगला ऑप्शन आहे. सर्वे क्वेश्चन्स बनवून एक क्वेश्चनर तयार करून ते इतरांना पाठवून त्यांची उत्तरं जमा करण्यासाठी. हे सर्व टूल्स फ्री आहेत, ते जरूर वापरून बघा आणि ते वापरून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे सर्वे क्वेश्चन्स पोहोचवू शकता. फेसबुक ग्रुप्स किंवा लिंक्डइन जर तुम्ही वापरत असाल तर लिंक्डइन ग्रुप्स
हे देखील सर्वेसाठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत. तिथे तुम्हाला चांगले इंडस्ट्री एक्सपर्ट्स मिळतील. तिकडे तुमच्या नेटवर्कमधील मित्रांना तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि जनरली लोक ग्रुप्समध्ये बऱ्यापैकी चांगला फीडबॅक देतात किंवा रिप्लाय करतात. सो तुम्हाला खूप जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल क्विकली तर फेसबुक ग्रुप्स किंवा लिंक्डइन ग्रुप्सचा अवश्य वापर करा. सर्वे क्वेश्चन्स कमीत कमी ठेवा. जितकं शक्य आहे तितकं सोपा असू द्या क्वेश्चनर. खूप सारे प्रश्न 3-4 पानाचे सर्वे रिपोर्ट बनवू नका. अगदी छोटा सोपा एका पानात मावेल अशा प्रकारे अतिशय सिम्पल सर्वे फॉर्म बनवा. कारण लोकांना हल्ली वेळ नसतो आणि जर तुमचा सर्वे फॉर्म 2 पानाचा असेल तर जनरली लोक घाबरतात आणि भरतच नाहीत. म्हणून शक्यतो साधा सोपा एका पानाचा सिम्पल सर्वे फॉर्म असू द्या. सो मित्रांनो, सर्वे ही टेक्निक वापरून तुमच्या बिझनेस आयडियाचं व्हॅलिडेशन अवश्य करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही टूल्स बघणार आहोत जे वापरून आपण बिझनेस आयडिया व्हॅलिडेट करू शकतो. तोपर्यंत ऑल द बेस्ट. धन्यवाद.